ऐश्वर्या पवार एडीएन मध्ये आपलं स्वागत। आता एक नजर टाकूयात दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडीवर। कामगार मंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांनी घेतला कामगार विभागाचा आढावा। नोंदणीकृत कामगारांना घरकुल देणार, कामगार नोंदणी केवळ 1 रुपयात देण्याचा निर्णय। ग्रामीण गुन्हे शाखेकडून लुटमार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, 3 आरोपींना अटक, लुटलेली रक्कम हस्तगत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामधून पदवीधरमधून दाखल अर्जाची छाननी पूर्ण, वैध अवैध अर्जांची यादी रविवारी घोषित होणार। आता पाहूयात सविस्तर बातम्या। कामगारांचा घराचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रधानमंत्री घरकुल योजनेअंतर्गत नोंदणीकृत कामगारांना घरकुल देण्यात येणार असून घरकुलासाठी 2.5 लाख रुपये आणि कामगार विभागाकडून प्रत्येक घरकुलासाठी 2 लाख रुपये देऊन नोंदणीकृत कामगारांना घरकुल देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज कामगार मंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांनी घेतला। जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित कामगार विभागाच्या औरंगाबाद विभागीय आढावा बैठकीत ते बोलत होते। बैठकीला कामगार विभागाचे प्रधान सचिव विनीता वेद सिंगल, कामगार आयुक्त सुरेश जाधव, उपसचिव दादासाहेब खताळ, सहसंचालक राम दहीफळे आदी अधिकारी उपस्थित होते। प्रधान सचिव विनीता सिंगल म्हणाल्या की कामगाराची नोंदणी वाढावी यासाठी विशेष शिबिरांचे आयोजन करावे। वीटभट्टी कामगार, बांधकाम कामगार अशा असंघटित कामगारांची नोंदणी करण्यासाठी त्यांना प्रत्यक्ष भेट देऊन त्यांची जागेवर नोंदणी करावी। कामगार कार्यालय आणि कामगार यांच्यात थेट संवाद असावा। मध्यस्थीला वाव देता कामा नये। प्रलंबित वैयक्तिक प्रकरणे प्राथम्याने निकाली काढावीत असेही त्या म्हणाल्या। यावेळी औद्योगिक सुरक्षा विभागांतर्गत देण्यात येणाऱ्या ऑनलाईन सेवा, कामगारांची वैद्यकीय तपासणी, प्राणघातक अपघातांची मागणी, सानुग्रह अनुदान आणि नुकसानाची भरपाई आदींबाबत आढावा घेण्यात आला। कामगार विभागाची सर्व कार्यालये एकाच छताखाली आल्यास प्रशासकीय दृष्ट्या कामकाज करणे सोयीचे होणार आहे। म्हणून प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन बांधण्यात येणार असून हे काम दर्जाचे आणि कालबद्धरित्या पूर्ण करण्यासाठी योग्य नियोजन करा यासह अन्य सूचना त्यांनी दिल्या। जेणेकरून निश्चितच आपल्याला आमचं काम आहे, संघटनेचा आमचं काय संबंध नसल्यासारखं झालेलं आहे, पण आम्हाला कामगाराशी संबंध आहे। कामगारांची दिनी व्यवस्थित होत असतात का, नाही होतात का, ह्यासाठी आम्ही मॉनिटर करत असतो। पण संघटनाही खूप चांगलं काम करतात, त्याबद्दल माझं दुमत नाही आहे। लेवेज येण्यासाठी आम्हाला संघटनेने आम्हाला प्रयत्न करावं। कुठं तर त्यामध्ये अफरातफर दिसते तर ते अफरातफर होऊन देऊ नये आणि ज्या 100% लिव्ही जर आपल्या मंडळाला जर मिळाल्या तर मंडळातून आपण कामगारांना चांगल्या फॅसिलिटी देऊ शकतो। त्यासाठी त्यांची मी मदत करेन, त्यांना मी विनंती करेन। आज ह्या बैठकीनंतर बऱ्याच काही गोष्टी दुरुस्त करायच्या, आपल्याला दुरुस्त झाल्या पाहिजे। आपल्याला नोंदण्या 100% टार्गेटप्रमाणे गेले पाहिजेत, कारण नोंदण्या अजून खूप बाकी आहेत। त्यामध्ये काही टेक्निकल अडचण असेल, काही अधिकाऱ्यांच्या चुका असतील, काही कामगारांच्या चुका आहेत आणि त्यामध्ये आज डिक्लेअर करायला काही हरकत नाही मला की आम्ही जे 25 रुपये कामगाराला भरायला सांगतो, आता मी ते निर्णय केलाच आहे, फाईल तिची उद्या सही करीन। पण 25 रुपये जे कामगाराला भरायला लागतात हे कामगार काय भरत नसेल त्यामुळे थांबला असेल, पण आम्ही 25 रुपये माफ करून त्याला फक्त 1 रुपया ठेवला आहे आणि 1 रुपयाचं ते 25 रुपये त्याला 24 रुपये माफ केले आम्ही। त्यामुळे नोंदणीसाठी त्याचा 1 रुपया ह्यासाठी ठेवला की त्याची बँक अकाउंट आपल्याला आली पाहिजे, त्यासाठी तो ठेवला आहे। त्यामुळे आज ते आम्ही ते माफ करू आणि ताबडतोब कामगारांनी नोंदण्या करून घ्याव्यात, कन्फर्मेशन करून घ्यावं आणि आपण ह्या नंबरात उभा राहावं की जेणेकरून फॅसिलिटीला पात्र तुम्ही व्हाल। कोणावर काही संकट कधी येईल काही माहीत नाही आहे, पण जर नोंदणी नसेल तर गव्हर्नमेंट काही करू शकणार नाही आहे। त्यामुळं माझे हात बांधले जातील। त्यामुळं कामगारांना सगळे आव्हान आहे माझ्या की आपण जाऊन एखादा दिवस जर थांबला तरी देखील आपण कामावरून त्या नोंदण्या करून घ्याव्या। आम्ही सगळ्या अधिकाऱ्यांना हे पण इन्स्ट्रक्शन दिले आहेत, आता कोरोना संपलाय, पाऊस संपलाय, त्यामुळं जिथं जिथं बिल्डिंग तयार होते तिथं 25, 30, 50 कामगार असतात, आपण तिथं गाडी घेऊन जावा आणि गाडीमध्ये तिथं त्यांच्या नोंदण्या करा। आता वीटभट्टीवाले आहेत तिथं 10, 20, 15, 20, 100 कामगार असतात, तिथं जावा, तिथं नोंदणी करा आणि असा मी त्यांना आदेश दिलेत की जागेवर जाऊन आपण त्या नोंदण्या कराव्यात
आणि नोंदण्या जे टार्गेट आपल्या जिल्ह्याला दिले, ज्या रिजनला दिलेले टार्गेट ते आपण ते पूर्ण करावं, हे आम्ही आदेश दिलेले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीत पदवीधर प्रवर्गातून शुक्रवारी अर्ज दाखल झाले असून शनिवारी सर्व अर्जाची छाननी करण्यात आली आहे. या छाननी प्रक्रियेबाबत काही उमेदवारांनी एडीएन सोबत बोलताना प्रतिक्रिया दिल्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीत पदवीधर गटातून दाखल अर्जाची छाननी प्रक्रिया शनिवारी घेण्यात आली. 10 जागांसाठी दाखल सर्व 126 अर्जांची छाननी पूर्ण झाली असून वैध अवैध उमेदवारी अर्जाची यादी रविवारी घोषित करण्यात येईल अशी माहिती कुलसचिव तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर भगवान साखळे यांनी दिली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा कुलसचिव डॉक्टर भगवान साखळे आणि निवडणूक सल्लागार समितीचे अध्यक्ष कॅप्टन डॉक्टर सुरेश गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. समिती सदस्य डॉक्टर राम चव्हाण, डॉक्टर भारती गवळी, डॉक्टर मुस्तजीब खान, डॉक्टर प्रवीण यन्नावार, उपकुलसचिव दिलीप भरड, डॉक्टर गणेश मंजा, डॉक्टर विष्णू कराळे, संजय कवडे, डॉक्टर प्रताप कलावंत, विजय मोरे आदींसह निवडणूक विभागातील अधिकारी, उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित होते. दुपारी 12 ते 3 या दरम्यान महात्मा फुले सभागृहात ही प्रक्रिया पार पडली. अधिसभा, विद्या परिषद व अभ्यास मंडळ आदी प्राधिकरणाच्या निवडणुकांचा कार्यक्रम कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. पहिल्या टप्प्यात पदवीधर प्रवर्गातून निवडून येणाऱ्या 10 जागांची निवडणूक 26 नोव्हेंबर रोजी होणार आहे. यामध्ये खुल्या गटातून 5 तर आरक्षित गटातून प्रत्येकी 1 उमेदवार निवडून येणार आहे. आजपर्यंत एकूण 126 अर्ज दाखल झाले. यामध्ये खुल्या प्रवर्गातून सर्वाधिक 64 अर्ज दाखल झाले, तर महिला 8 अर्ज, अनुसूचित जाती 11, अनुसूचित जमाती 7, इतर मागासवर्ग 11 तर भटके विमुक्त जाती जमाती प्रवर्गातून 25 अर्ज दाखल झाले आहेत. या प्रक्रियेसाठी निवडणूक विभागातील कक्षाधिकारी अर्जुन खांडरे, संजय लांब, डॉक्टर श्रीकांत माने यांच्यासह सहकारी यांनी प्रयत्न केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद आज अधिसभा निवडणूक प्रक्रियेच्या अर्जाची छाननीचा आजचा दिवस. आज छाननीची प्रक्रिया जवळपास पूर्ण होत आली आहे. विद्यापीठाच्या प्राधिकरणामध्ये पदवीधर सिनेट हे एक असं प्राधिकरण आहे की या प्राधिकरणामध्ये जे मतदार आहेत किंवा जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांचे इतर प्राधिकरणामध्ये नाव नसलं पाहिजे. पदवीधर हा जो पदवीधर आहे ज्याने या विद्यापीठाची पदवी घेतली त्या व्यक्तीलाच ही निवडणूक लढवता येते किंवा तोच मतदार होऊ शकतो. परंतु ज्यावेळेस निवडणुकीचा मुद्दा येतो तर निवडणूक लढवण्यासाठी ज्या व्यक्तीने अर्ज दाखल केलेला आहे त्या व्यक्तीचे नाव इतर प्राधिकरणात असू नये असा एक नियम असतो. काही 1-2-3 नावं छाननी करताना त्या अधिकाऱ्यांना असे आठवले किंवा दिसले, निदर्शनास आले की त्यांची इतर प्राधिकरणामध्ये नाव असू शकतात, जसं की प्राचार्यांच्या, जसं की शिक्षक प्राधिकरणामध्ये ते नाव असू शकतात. तर सर्वांनी मिळून अशी विनंती केली की त्या नावाची तुम्ही एकदा खात्री करावी आणि नंतर व्हॅलिड आणि इनव्हॅलिड हे ठरवावं किंवा यादी लागण्याच्या पूर्वी ह्या गोष्टी त्या सर्व समितीच्या निदर्शनास आणून देण्याचं काम आमच्या वतीने त्या ठिकाणी करण्यात आलं की ही जी प्रक्रिया ही पारदर्शकपणाने पार पाडावी अशीच आमची इच्छा होती. म्हणून आम्ही त्यांना त्या ठिकाणी विनंती केली. सफारी पार्क येथे पिण्याचे पाणी आणि वापराचे पाणी याची उपलब्धता आणि मागणी याचे मूल्यांकन करून अहवाल सादर करावे असे निर्देश मनपा प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी यांनी दिले. मनपा प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी यांनी शुक्रवारी मिटमिटा येथील प्रस्तावित सफारी पार्कची पाहणी करून सूचना केल्या. यावेळी त्यांनी पाण्याचे स्रोत बाबत आढावा घेताना निर्देश दिले की या ठिकाणी भविष्यात पिण्याचे पाणी आणि वापराच्या पाणी याची उत्तम सोय करावी. यासाठी स्मार्ट सिटीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ जोशी, उपआयुक्त राहुल सूर्यवंशी आणि कार्यकारी अभियंता पाणी पुरवठा एम.बी. काझी यांनी सोबत बसून आराखडा तयार करावे. यावेळी प्रशासकांना माहिती देण्यात आली की सफारी पार्कच्या ठिकाणी एक पाझर तलाव आहे ज्याचे पाणी पार्कमध्ये वापरता येईल. तसेच नवीन पाणी पुरवठा योजना अंतर्गत या ठिकाणी जास्त क्षमतेची पाण्याची टाकी देखील प्रस्तावित आहे. यावेळी ते म्हणाले की पाण्याचे इतर स्रोत शोधावे आणि कमीत कमी खर्चाच्या पाण्याचा नियोजन करावे. यासाठी अधिकाऱ्यांना त्यांनी जबाबदारी दिली. यावेळी डॉक्टर चौधरी यांनी संरक्षण भिंत
तसेच पिंजऱ्याचे सुरू असलेले कामाचा सखोल आढावा घेतला। यावेळी त्यांनी प्रकल्पाचे PMC यांना निर्देश दिले की त्यांनी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे सुधारित बार चार्ट सादर करावे। सदरील पाहणी दौऱ्याच्या वेळी अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम, उपायुक्त राहुल सूर्यवंशी, उपसंचालक नगररचना AB देशमुख, स्मार्ट सिटी उपमुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ जोशी, अरुण शिंदे, उपअभियंता तथा पदनिर्देशित अधिकारी अजय भोय, प्रभारी प्राणी संग्रहालय संचालक डॉक्टर शाहिद शेख, जनसंपर्क अधिकारी तौसिफ अहमद आणि इतर संबंधित अधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती होती। अखिल भारतीय भोई समाज सेवा संस्थेच्या वतीने आज राज्यस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। भोई समाजांच्या मागण्यांविषयी या बैठकीत चर्चा करण्यात आली। या बैठकीबाबत शंकर वानखेडे, संजय भाटे, एकनाथ काटकर आदींनी एडीएनशी बोलताना अधिक माहिती दिली। आम्ही आज या ठिकाणी यासाठी जमलो आहोत की अखिल भारतीय भोई समाज सेवा संस्थांची जी महाराष्ट्राची कार्यकारिणी आहे ती आज सगळी इथं आलेली आहे। आमचा उद्देश हा आहे की आमचा राष्ट्रीय ही जो भोई समाजाची जी संघटना आहे यांच्यामार्फत राष्ट्रीय प्रश्न जे आहेत आमचे रिझर्वेशनचे किंवा मच्छीमारांचे ते प्रश्न सोडवण्यासाठी पहिला मुद्दा असा आहे आमचा की तो भारतातील जे मत्स्यव्यवसायाशी संबंधित असणारे जे आमचे मत्स्यव्यवसाय मंत्री आदरणीय रुपाला साहेब, त्यानंतर आपले भारताचे जे अर्थराज्यमंत्री आहेत कराड साहेब, त्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचे 2 ते 2.5 लाखाची भोई समाजाचा मोठा मेळावा इथं आपल्या औरंगाबादमध्ये घेण्यात येणार आहे आणि त्यासाठी सर्वांनाही सूचित करण्यासाठी आमची ही आजची बैठक आहे। अखिल भारतीय भोई समाजाचं महाराष्ट्राचं प्रदेशाध्यक्ष भोई समाजाची जी बैठक लावलेली आहे, आपले कॅबिनेट मंत्री अर्थमंत्री जे भागवत कराड साहेब आहे त्याने 1,60,000 बिगर मॉर्गेज मच्छीमार भोई समाजाला देण्यासाठी आम्ही त्यांच्याकडे मागणी केलेली। काही पैसे देऊ लागले, काही देणार आहे आणि तुमच्या वतीनं भोई समाजाच्या वतीनं आपल्याला विनंती करतो की भोई समाज खूप हे झालेला आहे। 90% भोई समाजाला घराने शेतीने तलावाच्या बाजूला राहता। अशी सरकारला, राज्य सरकारला, केंद्र सरकारला विनंती की भोई समाजाचे गरीब लोकांचे चांगले कामं करण्यात या, अशी मी सगळ्या महाराष्ट्र भोई समाजाच्या वतीनं अखिल भारतीय भोई समाजाने विनंती करतो। आम्ही येणाऱ्या काळामध्ये औरंगाबादसारख्या ठिकाणी राष्ट्रीय लेवलवर भोई समाजाच्या मागण्यासाठी व त्या मंजूर करण्यासाठी किंवा त्या पुढे नेण्यासाठी आम्ही मोठ्या स्तरावर इथं मेळावा घेणार आहे। त्या मेळाव्याला केंद्रीय मंत्री फिशरीज कॅबिनेट मिनिस्टर रुपाला साहेब, अर्थमंत्री भागवत कराड साहेब, केंद्रीय मंत्री साध्वी निरंजन ज्योती व महाराष्ट्रातील विविध मंत्र्यांच्या माध्यमातून हा मेळावा आम्ही भोई समाजाच्या विकासाच्या माध्यमातून अखिल भारतीय भोई समाज सेवा संस्था व भारतीय मच्छीमार समाज संघटन या दोन्ही संयुक्तेने मी ॲडव्होकेट शंकरराव वानखेडे या बैठकीला उपस्थित राहिलेलो आहे। की 70 वर्षापासून हा भारतातला 14 करोड ते 15 करोड मच्छीमारी करणारा, मासेमारी करणारा, भोई, कहार, कश्यप, निषाद या 40 नावाने ओळखला जाणारा 14 करोड लोकांना एका स्तरावर शेड्यूल ट्राईब किंवा शेड्यूल कास्टच्या सवलती मिळण्यासाठी आमची प्रमुख मागणी केंद्राकडे आहे। केंद्राने काही राज्यामध्ये 11 राज्यामध्ये भोई आणि त्याच्या उपजाती ह्या शेड्यूल ट्राईबमध्ये आहेत आणि 6 राज्यामध्ये ह्या शेड्यूल कास्टमध्ये आहे। महाराष्ट्रामध्ये भटक्या विमुक्त जाती जमातीच्या सवलती आहे आणि अन्य राज्यामध्ये OBCच्या सवलती आहे। आमची एकच मागणी आहे की संपूर्ण भारतातल्या भोई समाजाला शेड्यूल ट्राईब किंवा शेड्यूल कास्टच्या सवलती एकाच संवर्गाच्या मिळाला पाहिजे। दुसरी, महाराष्ट्र राज्याला आमची अशी एक मागणी आहे की 2005 रोजी महाराष्ट्र राज्याने एक कायदा केलेला आहे की जातीचं प्रमाणपत्र आणि व्हेरिफिकेशनसाठी त्या आजोबांचं आणि वडिलांचं शाळेचा दाखला आवश्यक आहे। दुसरी मागणी त्यांची अशी आहे की 1961चे पुरावे आम्हाला द्यायला पाहिजे। तिसरी, प्रॉपर्टी कार्ड आम्हाला पाहिजे। 3 कंडिशन त्यांनी टाकलेल्या आहे। आता आमचं असं म्हणणं आहे की मनुवादी ह्या व्यवस्थेने आम्हाला शिक्षणापासून 3000 वर्षापासून वंचित ठेवलेलं नाही। आमचे पूर्वज शाळेत गेलेले नाही, आजोबा गेलेले नाही, वडील गेलेले नाही, तर शाळेचा दाखला कुठून आणणार? दुसरा प्रश्न, आम्ही पोटासाठी वर्षानुवर्ष फिरत असतो। असे फिरत असताना आम्हाला स्थावर मालमत्ता आम्ही कुठून आणणार? तिसरा प्रश्न, आमचा आर्थिक दुर्बल असल्यामुळे आम्हाला स्थावर मालमत्ता कशी काय मिळणार?
आणि आम्ही 1961चे पुरावे का आणणार की आम्ही इथे भारताचे मूळ निवासी असून सुद्धा 1961चे पुरावे आम्ही काय बांगलादेशामधून आलेले आहे का? शासनाचं डोकं ठिकाणावर आहे का? तर ह्या 3 कंडिशन आमच्या विड्रॉ कराव्या आणि प्रमाणपत्र आम्हाला व्यवस्थित 15 दिवसात मिळावं अशी आमची महाराष्ट्र राज्याकडे आणि केंद्राकडे शेड्यूल ट्राईबसाठी किंवा कास्टसाठी आमची मागणी. बातम्या अजूनही आहेत. वेळ झाली आता एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर पुन्हा भेटूयात. तोपर्यंत पाहत रहा एडीएन. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगेगा आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. पोलीस ठाणे विरगाव हद्दीत बॅग हिसकावून लुटमार करणाऱ्या टोळीचा ग्रामीण पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश करीत 3 सराईत चोरटे जेरबंद करण्यात आले. त्यांच्याकडून 3,29,960 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. लाडगाव वांजरगाव तालुका वैजापूर जिल्हा औरंगाबाद येथील पेट्रोल पंपावरील मॅनेजर मुसाखा पठाण हे 31/10/2022 रोजी नेहमीप्रमाणे पेट्रोल पंपावर जमा झालेली रक्कम जिल्हा मध्यवर्ती बँक लाडगाव येथे सकाळी 11च्या सुमारास भरणा करण्यासाठी जात होते. ते जात असताना त्यांच्या मागून एका मोटारसायकलवर 3 अनोळखी इसम आले आणि चालत्या गाडीवरून मोटारसायकलच्या पेट्रोल टाकीवर ठेवलेली पैशाची बॅग बळजबरीने ओढून लाडगावच्या दिशेने पळून गेले. सदर गुन्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आकाश संजय गायकवाड राहणार उकलगाव तालुका श्रीरामपूर, किरण उर्फ करण नवनाथ गायकवाड राहणार निपाणी वडगाव तालुका श्रीरामपूर, तिलकराज मनमोहन सिंग राहणार भोसरी जिल्हा पुणे या तिघांना आदर्शनगर मोशी तालुका हवेली जिल्हा पुणे येथून ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याचे कबूल केले. त्यासाठी बजाज पल्सर मोटारसायकलीची चोरी करून त्या मोटारसायकलवरून सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली. नमूद आरोपींच्या ताब्यातून गुन्ह्यातील चोरलेली रोख रक्कम 1,91,960 रुपये, गुन्ह्यात वापरलेली चोरीची बजाज पल्सर मोटारसायकल आणि 3 मोबाईल हँडसेट असा एकूण 3,21,960 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. त्यातील एकाच्या वाट्याला आलेल्या रकमेपैकी 1,00,000 रुपये बँकेत जमा केल्याचे सांगितल्याने सदरची रक्कम बँकेस पत्र देऊन होल्ड करण्यात आली आहे. या आरोपींना पुढील तपासकामी पोलीस ठाणे विरगाव यांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास पोलीस ठाणे विरगाव हे करीत आहेत. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया, सहाय्यक पोलीस अधीक्षक महक स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर रेंगे, पोलीस उपनिरीक्षक विजय जाधव, प्रदीप दुबे, सय्यद झिया, श्रीमंत भालेराव, लहू थोटे, संतोष पाटील, शेख नदीम, वाल्मिक निकम, रामेश्वर धापसे, आनंद घाटेश्वर, ज्ञानेश्वर मेटे, राहुल गायकवाड, संजय तांदळे, संतोष डमाळे, योगेश तरमाळे, जीवन घोलप यांनी पार पाडली आहे. दिल्ली गेट ते हिमायतबाग दरम्यान रस्त्यालगत टेम्पोचा ठिय्या होता. तो मनपाच्या वतीने हटवण्यात आला असून त्या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले आहे. सदर टेम्पो चालकांनी त्यांना
ठिया लावण्यासाठी शहरात पर्यायी जागा द्यावी अशी मागणी मनपा प्रशासनाकडे केली असल्याची माहिती त्यांनी एडीएन सोबत बोलताना दिली। हमारा जो है तो स्टॉप बहुत सालों से शागन में था और महानगर पालिका वालों ने जो है तो हमको वहाँ पे ट्रैफिक को प्रॉब्लम हो रहा था, वो हो रहा था, तो उन्होंने जो है तो ये जगह जो है तो यहाँ पे हमको दिल्ली गेट पे उन्होंने दिए थे। तो उसके बाद में जो है तो आज महानगर पालिका वालों ने ये जो है तो ये ज़मीन पे आके झाड़ वाड़ लगा दिए। तो हमारा बोलना ये है कि हमको जो है तो हमारा रोजी रोटी का मसला है, तकरीबन इससे जो है तो 10,000 लोग पूरे हमारे कनेक्ट है और इसमें जो है तो बेरोज़गारी और बढ़ रही है। अब इसमें हमारा ये बोलना है कि म्यूनसिपल कॉर्पोरेशन का जो कमिश्नर है तो उनको ये हमारी ये गुजारिश है कि भाई उन्होंने जो है तो उनको जल्द से जल्द हमारा जो है तो रोजी रोटी का मसला हल करना चाहिए। अब हमारा ये इससे जो है तो ट्रैफिक को कोई प्रॉब्लम नहीं है और इससे किसको डिस्टर्बिंग नहीं है। तो महानगर पालिका वालों ने आके यहाँ झाड़ लगाया, हम चाहते नहीं है सिटी को डेवलप करो, हम चाहते ही है। अब उनको बोले हम कि हमको कोर्ट की नोटिस नहीं, कुछ नहीं दिए उन्होंने। तो आए और बस एकदम बोलने लगे कि बस उठाओ। तो अभी हमारा ये बोलना है कि हमको जल्द से जल्द हमारा रोजी रोटी का जो है तो महानगर पालिका वालों ने हमको कहीं ना कहीं जगह देना है। म्यूनसिपल कमिश्नर ऑफिसर ने बोला कि हम तुमको जगह दे देंगे, लेकिन हमारा ये बोलना है इनको जल्द से जल्द जगह ये दी जाए। और हमारी जो है तो ये है कि हमारी यही जो जगह है तो ये जो जगह है तो यही हमारे लिए बेस्ट है। यहाँ ना किसी को ट्रैफिक का प्रॉब्लम है, ना किसी को कोई टेंशन है। तो और ये बोलना है कि भाई हमारे जो ये लीडर है इरफान भाई है, सब हमारे कमेटी के जितने भी लोग हैं तो ये सब परेशान हैं। सब लोग के पास गए और इम्तियाज़ जलील साहब के पास भी गए तो उन्होंने बोले कि भाई तुम जाके म्यूनसिपल कमिश्नर को बात करो। तो उनका ये बोलना है कि पीर के दिन उन्होंने बोले हम तुमको जगह दे देंगे, लेकिन हमको जो है तो एक 2 जगह दे के हमने एक आमखास ग्राउंड के सामने जो वो जगह है और दूसरी है पेट्रोल पंप के सामने जो जगह है वो जगह हमको जल्द से जल्द दी जाए। शागन में 1986 से तो वहाँ पर ट्रैफिक की प्रॉब्लम की वजह से जो है तो हमको शागन में अमितेश कुमार साहब ने ही बिठाए थे। तो अब यहाँ से जो है तो कॉर्पोरेशन वाले और कुछ लोगों की कुछ प्रॉब्लम है नहीं, लेकिन तो बताते हुए हमारे को जो है तो यहाँ से गाड़ियाँ निकालने का बोले, लेकिन हम नहीं निकाले गाड़ियाँ। फिर भी हमारे को तकलीफ देगी कि तो झाड़ा लगा दी यहाँ पर। तो हम ये चाहते हैं कि हमारे को जल्द से जल्द कहीं ना कहीं जगह दी जाए, या नहीं तो यही हमारे को सबसे अच्छी जगह ये है हमारे धंधे के लिए। और इसके लिए हमारे कम से कम नहीं बोले तो यहाँ पर 50 से 60 आदमी जो है तो काम करते हैं, उनके पीछे उनका परिवार है, उनका घर है। और इसके लिए हम चाह रहे हैं कि हमारे गाड़ी को जो है तो सिटी में जगह कहीं ना कहीं मिलना चाहिए, क्योंकि हमारा जो धंधा है पूरा सिटी का है, पूरा सिटी में हमारे गाड़ियाँ चलते हैं। यहाँ पर जो है तो हमारे जो तो कुछ घर सामान है, कुछ केटरिंग का सामान है, इसलिए गाड़ियाँ चलती है। हमारा ट्रांसपोर्ट की गाड़ी नहीं है, यह हमारी लाइट व्हीकल में आती गाड़ियाँ। और सिटी में हमको अगर कहीं जगह मिल जाए तो हमारे लिए बहुत अच्छी बात है। लेकिन अगर कभी ये जगह हमको मिली इतनी मुनासिब है कि यहाँ पर हमारा अच्छा धंधा पूरा सेट हुआ है। 5 से 7 साल से हम यहाँ पर 8 साल से यहाँ पर है। यहाँ अगर हमको कहीं यहाँ आपका जगह मिल जाए तो अच्छा है। और साथ में हमारे जो है तो अयूब भाई जो है तो हमारे एक लीडर है जो उन्होंने हमारे को यहाँ ला के बिठाए थे, उनका भी हमको सपोर्ट है। अभी हम देखते हैं अभी अयूब भाई क्या बोलते हैं आगे तक। काम कर रही, वो अच्छा काम कर रही और एक अपनी औरंगाबाद में भी अच्छा काम हो रहा है और ये एक अच्छा काम हो रहा है। लोग अतिक्रम करके बैठे थे। इसी तरह से महलों में के अंदर भी ऐसी वार्ड में काम करना चाहिए। हमें ही कमिश्नर साहब से गुजारिश करिए कि आपने जो काम किया है वैसे ही सब नगर से अपने महलों के अंदर भी ऐसे काम करना है, रोड का काम, और ये अच्छा हो रहा। थोड़ा सा ये प्रॉब्लम है कि देखिए एजेंसी होने के बाद लोग रोड पर गाड़ियाँ पार्किंग कर रहे हैं, तो उसके लिए भी कुछ ना कुछ रास्ता करना चाहिए और एक अच्छा काम हो रहा है। रुग्णांना विविध आजारांवरील उपचाराच्या दरम्यान दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना आरोग्य सेवा विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी दिल्या। त्यांनी कर्करोग रुग्णालयाच्या विविध कक्षास भेट देऊन रुग्णास मिळणाऱ्या सुविधांविषयी मुंडे यांनी विचारपूस केली। आरोग्य सेवा विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी शहरात भेटीदरम्यान कर्करोग रुग्णालय परिसरातील वसतिगृह आणि नेत्र रुग्णालयाच्या विविध कक्षास भेट देऊन रुग्णास मिळणाऱ्या सुविधांविषयी मुंडे यांनी विचारपूस केली। भेटीनंतर घाटी रुग्णालयाच्या अतिक्रमण झालेल्या परिसराची पाहणी करून संबंधित यंत्रणेला याबाबतचे सविस्तर आढावा सादर करण्याचे आदेशित केले। या दरम्यान तुकाराम मुंडे यांनी शस्त्रक्रिया विभाग, कर्करोगाच्या उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या यंत्रसामुग्रीची पाहणी करून परिसर स्वच्छतेच्या बाबतीत दिरंगाई करू नये असे निर्देश रुग्णालय प्रशासनास मुंडे यांनी दिले। नेत्र रुग्णालय अंतर्गत उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या डोळ्याच्या शस्त्रक्रिया झाल्यानंतर
मिळणाऱ्या सुविधा, जेवण, नाश्ता आणि स्वच्छतेच्या सुविधा प्राधान्याने द्याव्यात. जिल्हाधिकारी पांडेय यांनी आरोग्याच्या सुविधा रुग्णांना वेळेत मिळाव्यात, या प्रामुख्याने महिलांना उपचारादरम्यानच्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याची सूचना केली. त्यांनी नेत्र रुग्णालयाच्या इमारतीत पहिल्या मजल्यावरील हॉलमधील दुरुस्ती करून ओपीडी सुरू करण्याबाबत सांगितले. सदरील दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करून घ्यावी. कर्करोग रुग्णालयास तसेच नेत्र रुग्णालयासाठी अधिकची जागा, अद्ययावत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जागेची पाहणी करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडेय, आरोग्य उपसंचालक डॉक्टर सुनीता गोल्हाईत, शासकीय वैद्यकीय रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर वर्षा रोटे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दयानंद मोतीपवळे, कर्करोग रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर अरविंद गायकवाड तसेच नेत्र रुग्णालयाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा इंद्रधनुष्यसाठी संघ रवाना झाला आहे. यावेळी कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले यांनी संघाला शुभेच्छा दिल्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा इंद्रधनुष्यसाठी संघ रवाना झाला. एकूण 28 कला प्रकार इंद्रधनुष्यसाठी आहेत. त्यात शास्त्रीय गायन, वेस्टर्न सोलो, फोक ऑर्केस्ट्रा, लोकनृत्य, शास्त्रीय नृत्य, थिएटर इव्हेंट, एकांकिका, निसर्ग मिमिक्री, वक्तृत्व, ललित कला विभाग, चित्रकला, शॉर्ट फिल्म आदी कला प्रकारात विद्यार्थी सहभागी झाले आहेत. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे सदर संघ रवाना झाला आहे. यावेळी कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले, प्रकुलगुरू डॉक्टर श्याम शिरसाट, कुलसचिव डॉक्टर भगवान साखळे, प्राध्यापक दासू वैद्य, प्राध्यापक मुस्तजिद खान, प्राध्यापक शिरीष आंबेकर, संचालक विद्यार्थी विकास डॉक्टर संजय सांभाळकर तसेच विद्यापीठ टीमचे संघ प्रमुख डॉक्टर गणेश शिंदे, डॉक्टर निर्मला जाधव, संघ व्यवस्थापक गौतम सोनवणे आदींनी त्यांना शुभेच्छा दिल्या. आमखास मैदानावर आयोजित आयजे स्पोर्ट्सच्या आजच्या खेळामध्ये आयकॉन हॉस्पिटल आणि एम्पायर स्टेट लायन्स यांच्यात क्रिकेट सामना खेळवण्यात आला. या सामन्यात एम्पायर स्टेट लायन्स 4 विकेटने विजयी ठरला. आमखास मैदानावर आयजे क्रीडा स्पर्धेचे आयोजन खासदार इम्तियाज जलील यांच्या वतीने करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या आजच्या क्रिकेट सामन्यामध्ये आयकॉन हॉस्पिटल आणि एम्पायर स्टेट लायन्स विरुद्ध सामना खेळवण्यात आला. या सामन्यामध्ये आयकॉन हॉस्पिटलने 104 धावा केल्या. प्रतिउत्तरात एम्पायर स्टेट लायन्स हा संघ 4 गडी राखून विजयी ठरला. या सामन्यादरम्यान आयोजक बिलाल इम्तियाज जलील, एमआयएमचे 4-1 शारेख नक्षबंदी, माजिद खान, आयुब पटेल, जमीर कादरी, मुख्तार पटेल आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आयोजक आणि संघाचे प्रशिक्षक आणि अन्य मान्यवरांनी एडियन सोबत बोलताना आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. और अल्हम्दुलिल्लाह हम रात में अच्छी खेल, लेकिन इस बार फ्लिक किया बैक इसमें इंटरेस्ट बढ़ रहा है. लाइव पे हमारे पास 4 रनों के लिए 15 से 20 हजार लोग एक टाइम पर तो लाइव देख रहे हैं. शाम के मैचेस और दिन के मैचेस. 77 रनों पर 12 ओवर की समाप्ति के बाद कौन सा ऐप है वो? क्रिक हीरोज का एक ऐप है. उसके ऊपर हमने 2.5 लाख व्यूज ऑलरेडी देख चुके हैं इंटरनेट के ऊपर. और अगर आप शाम का है तो आज मैच के लिए वेट करेंगे. अगर आप देखेंगे कि तो जिस तरीके की पब्लिक आ रही है चालू करा है तो मुझे बोलने की जरूरत नहीं है किस तरीके का रिस्पॉन्स है. अभी हमारे पास एक साहब बैठे थे कि बच्चों के मुंह पर यही है. क्रिकेटर्स ने ऑलरेडी डिसीजन ले लिया है कि अब वो अगले साल तैयारी करेंगे आईजे फेस्ट के सीजन 2 के लिए. तो अल्हम्दुलिल्लाह जिस तरीके से हमने एक्सपेक्टेशंस दी उसको हम ऑलरेडी एक्सीड कर चुके हैं. अल्हम्दुलिल्लाह हम दोनों यही बातें करते रहते हैं कि तो कोई जिस तरीके का हमने रिस्पांस सोचा था उससे 3 गुना ज़्यादा रिस्पांस हुआ है. और आम खास को जिस तरीके से हमने सजाया है ये पहली बार हिस्ट्री में हुआ है ऐसा कि आम खास जिस तरीके का लग रहा है. लोग मुझे लंदन से, कनाडा से, ऑस्ट्रेलिया से मैसेज कर रहे हैं कि ऐसा लग ही नहीं रहा है कि ये कैमरा में आम खास नज़र आ रहा है. और इसका श्रेय हमारी पूरी टीम को जाता है. क्रिकेट का फाइनल 7 तारीख की शाम को होगा. 20 ओवर्स का मैच होगा. तो मैं चाहूंगा कि आप लोग सब उसमें बढ़ चढ़ के हिस्सा लें. मैन ऑफ द सीरीज के लिए एक बड़ा प्राइज आया है कल से. मैन ऑफ द सीरीज के लिए 1,70,000 रुपए के अनुमान लगाते हुए एक एथर की एक बाइक दी जा रही है, एक इलेक्ट्रिक बाइक दी जा रही है. तो हमारे लिए बहुत खुशी की बात है, बहुत फख्र की बात है कि आईजे फेस्ट के अंदर जो मैन ऑफ द सीरीज रहेगा उसे एक इलेक्ट्रिक बाइक मिल रही है एथर की तरफ से. और ये बहुत बड़ी कंपनी है, बड़ा अच्छा काम है इनका. तो अच्छा लग रहा है. और
प्लेयर्स के अंदर एक मोटिवेशन के तौर पर दे रही है। आज जो यहाँ मैच हुआ एम्पायर स्टेट और सानिया टाइगर हॉस्पिटल में, बहुत ही रोमांचक तरीके से मैच चलता रहा। आखिरी बॉल तक मैच गया। इस बार कभी इस पलड़े में कभी उस पलड़े में इस मैच ने सभी के दिलों की धड़कन को बढ़ाया है और सभी प्लेयरों ने अच्छा खेला। लेकिन ख़ास तौर पे मैं ऋषिकेश पवार का अभिनंदन करना चाहूँगा कि उसने बॉलिंग में भी 3 विकेट लिए और ऐसे मुश्किल वक्त में जब टीम लड़खड़ा गई थी तब उसने अपने अनुभव का और अपने बड़े प्लेयर होने का, एक बहुत ही बड़ा प्लेयर किस तरीके से मुसीबत से बाहर निकालता है टीम को, आज बता दिया है हम लोगों को। और उसने इस जीत में इसका एकदम बहुत बढ़िया योगदान रहा और हम इंशाअल्लाह सेमीफाइनल में पहुंच जाएंगे और आगे भी इसी तरीके से खेले तो जीत भी जाएंगे इंशाअल्लाह। पहले तो मैं खासदार इम्तियाज़ जलील साहब का तहे दिल से शुक्रगुजार हूँ, जिन्होंने इतना अच्छा प्लेयर्स के लिए प्लेटफॉर्म दिया। और उसके बाद हमारे फ्रेंचाइजी ओनर का भी शुक्रगुजार हूँ कि उन्होंने इस टूर्नामेंट में पार्टिसिपेट करके खासदार का साहब को कोऑपरेट किया। आज के मैच की बात है तो आज हमको जीतना एनी हाउ ज़रूरी था और सबसे हमारा एक्सपीरियंस जो बैट्समैन था, आज तक ग्राउंड पे उसने अच्छा इनिंग नहीं खेला था, आज उससे हमको यही उम्मीद थी और उसने करके दिखाया। और इससे आगे भी हम इसी जोश से इसी तरीके से हम आगे बढ़ेंगे। खासदार चषक का ये हमारा एम्पायर स्टेट का चौथा मैच था जिसमें हमने आज जीत हासिल की है और हम क्वालिफाई हो जाएंगे, मुझे ऐसा लगता है। और हमारी टीम की तरफ से सभी प्लेयरों ने अच्छा खेला है। मुकीम भाई, ख़ास तौर पे ऋषिकेश पवार साहब जो हमारे ओपन प्लेयर हैं, उन्होंने आखिरी तक हमको मैच जीत दिलाई है। शेवटी पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या। कामगार मंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांनी घेतला कामगार विभागाचा आढावा। नोंदणीकृत कामगारांना घरकुल देणार, कामगार नोंदणी केवळ 1 रुपयात देण्याचा निर्णय। ग्रामीण गुन्हे शाखेकडून लुटमार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, 3 आरोपींना अटक, लुटलेली रक्कम हस्तगत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामधून पदवीधरमधून दाखल अर्जाची छाननी पूर्ण, वैध अवैध अर्जांची यादी रविवारी घोषित होणार। याबरोबरच आजचे हे बातमीपत्र इथेच संपले। भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा औरंगाबादकरांचं हक्काचं बातमीपत्र ADN।